हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही मजेत असू देस हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि हा व्हिडिओ आहे ना रक्षाबंधनच्या दिवशीचा आहे, म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आहे. आणि मुलं ना आत्ता गावाला जाणार होती, म्हणजे उद्या सुट्टी असल्यामुळे ना आज ती गावी जाणार आहे. आणि गावावरनं पण म्हणजे फोन केला होता की सगळ्यांनी इकडेच्या रक्षाबंधन आहे म्हणून. तर मुलं गावाला जाणार होती, तर मग म्हटलं पहिले त्यांना ऑप्शन करून घेते. म्हणजे दरवर्षीचे ना रक्षाबंधनच्या दिवशी ना मी मुलांना ऑप्शन करून त्यांना राखी बांधते. तर ह्या वर्षी पण मग मी त्यांना राख्या बांधलेल्या आहे दोघांना पण. जसे लहान होते ना तेव्हापासूनच मी त्यांना रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधते. तर ते म्हणले आम्हाला आता गावाला जायचं आहे, तर म्हटलं पटकन दोघांना ऑप्शन करून त्यांना राखी बांधून घेते. तर इथे मी पहिलं आदित्यचं ऑप्शन केलेलं आहे, त्याला राखी बांधलेली आहे. आणि हे पहा तो माझ्या पाया पडत आहे, आणि पाया पडला त्याला गुलाबजाम चालला. आणि हा मोठा आहे, याचं नाव आदित्य आहे. आणि आता हा आर्यन आहे, हा लहान आहे त्याच्या पाठचा. तर त्याचं पण मी ऑप्शन करून आता ते त्याचे पप्पा आणि ते तिघे गावाला जाणार आहे. आणि उद्या सकाळी लगेच येणार आहे, कारण इकडे पाहुणे येणार आहे घरी म्हणून. आणि संध्याकाळी ना मी माझ्या भावाला पण बोलवलं होतं, तर तो पण येणार आहे, म्हणजे त्याची फॅमिलीच येणार आहे. तर मग आत्ताही थोड्या वेळाने गावाला जातील. तर मग त्याला म्हटलं मग तू पण ये आज इकडेच राखी बांधण्यासाठी, कारण त्याला पण रविवारी सुट्टी असते ना. मग त्याला म्हटलं त्याला इकडेच बोलून घेतलं मी तळेगावला. आणि मुलं आणि मुलांचे पप्पा ते तिघेही, दोन्ही मुलं आणि त्यांचे पप्पा गावी गेले. आणि त्याच्यानंतर हे बघा भाऊ आलेला आहे, आणि त्याचा ना हा 1.5 वर्षाचा मुलगा आहे बघा, हाय करतोय तो. तर त्याला इतका आनंद झाला आहे ना, इकडं कॅमेरा लावला आहे ना, आणि कॅमेऱ्यामध्ये ना त्याला त्याचे मम्मी पप्पा दिसत आहेत ना, तर त्याला खूप आनंद झाला आहे. तो सारखा जाऊन जाऊन म्हणजे त्यांना सांगतो की तुम्ही नाही का म्हणजे कॅमेऱ्यात मोबाईलमध्ये दिसताय म्हणून, व्हिडिओमध्ये दिसताय. म्हणजे त्याला अजून बोलायला येत नाही, पण तो असा इशारा करून सांगत होता. म्हणजे त्याला सगळं कळत होतं, पण त्याला बोलता येत नव्हतं. आणि तिथे ना बोर्ड आहे, तर तिथे तो सारखा जाऊन बटणं म्हणजे दाबत होता. आणि फॅनकडे बघायचा आणि म्हणायचं मी फॅन लावला आहे. तर ते बघा ते परत परत बटणं दाबले, आणि त्याच्या पप्पाला आणि मम्मीला सांगायचं की मी फॅन चालू केलेला आहे. आणि हे पहा त्याला वाटलं की बटन चालू केलं ना की फॅन चालू होतं, तर तो सारखं तेच करत होता. आणि आता मी थोड्या वेळात ना ह्याला भावाला पण राखी बांधून घेणार आहे. आणि तर विहानचं असं म्हणणं होतं की जसं पप्पाला केलं ना तसंच मला करायचं. मग त्याला म्हटलं तू पण साईडला बस. तर तो पण आहे ना असा व्यवस्थित बघा त्याच्या मम्मीने आणून त्याला ठेवलेला आहे साईडला. तर तो पण आहे ना असा इतका शांत बसलेला ना, म्हणजे त्याला पण असं वाटतं असं की जसं पप्पाला केलं ना तसंच मला पण करायचं. आणि मस्त असा शांत साईडला बसलेला आहे. तर मी आता पहिलं भावाचं ऑप्शन करून त्याला राखी बांधत आहे. हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, म्हणजे संध्याकाळी 8:30 पावणे 9चा व्हिडिओ आहे हा. आणि ते बघा कसं शांत बसलेला आहे, आणि व्यवस्थित असं बघतोय काय करतायत काय नाही. तर मी आता इथे राखी बांधून घेतली, आणि त्याला म्हटलं थांब तू पण थोडा वेळ, तुला पण बांधते. तर तो असा शांत बसलेला. तर हे बघा खाली उतरलेला, त्याला सांगितलं की तुला पण राखी बांधायची. तर तो पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला. तर मग म्हटलं चला त्याला पण राखी बांधून घेते. तर त्याला पण एक छोटीशी राखी बांधून घेतली मी, त्याचं पण ऑप्शन करून घेतलं. आणि आता थोड्या वेळाने ना आम्ही जेवण करणार आहे, कारण त्यांना यायला खूप वेळ झाला होता. कारण तो ऑफिसवरून आल्यानंतर निघलेला ना, मग त्याला यायला जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजले होते. आणि लाईट गेलेली होती ना, तर चार्जिंगचा बल्ब चालू होता ना, त्यामुळे ना घरात थोडं अंधार अंधार वाटते. म्हणजे 1 तास झालेलं होतं लाईट गेलेली, आलेलीच नव्हती. तर म्हटलं आता जाऊ दे लाईटची म्हणजे कवर वाट बघायची. तर मग मी राख्या बांधून घेतल्या. आणि हे बघा विहानला पण मी एक छोटीशी राखी बांधली, आणि किती शांत बसलेला आहे बघा तो. खूप आनंद झालेला आहे त्याला. आणि आता ना आम्हाला जेवण करायचं होतं, कारण खूप वेळ झाला होता आणि अजून पण लाईट आलेली नव्हती. आणि हे पहा त्याला किती मजा वाटलेली आहे. तो म्हणतोय अजून एकदा मला कुंकू लाव, तर त्याला अजून एकदा कुंकू लावलं, आणि तेव्हा तो शांत बसला. आणि आता आम्ही जेवणार आहे. तर आज मी जेवणासाठी ना गुलाबजाम, कोथिंबीर वडी, उकडून बटाट्याची भाजी, चपात्या आणि भात बनवलेला आहे. हे बघा. आणि हा ना सकाळचा व्हिडिओ आहे,
हे आणि मुले सकाळी गावावरून म्हणजे रविवारी ना आज, तर हा 2 वाजताचा व्हिडिओ आहे. तर 2 वाजताही आलेले आहे कारण पाहुणे घरी होते, तर हे म्हटले मी लवकरच येतो घरी. आणि आमचं गाव काही जास्त लांब नाही आहे. आम्ही जिथे राहतो ना तिथनं फक्त 1 तास लागतो आमच्या गावी जाण्यासाठी. जास्तीत जास्त 1 तास, नाही तर पाऊण तासात पण जातो आम्ही. तर हे आलेले आहे आणि इथे नेहानी पण त्यांना राखी बांधलेली आहे. राखी बांधून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग भाऊ आणि त्याची फॅमिली गेली. आणि हा रविवारचा सायंकाळचा 6 वाजताचा व्हिडिओ आहे. तर दीदी आली होती राखी बांधण्यासाठी, कारण ती पण काल गावाला गेली होती. तर मग काल नव्हती आली, तर मग ती आज आलेली आहे राखी बांधण्यासाठी. आणि दीदी आहे ना न चुकता राखी बांधण्यासाठी येते. तर तिने आधी फोन केला होता, घरी आहे का? तर म्हटलं हो घरीच आहे. तर मग ती आली राखी बांधायला. तर तिने दोघांना पण राख्या बांधल्या आणि मस्त असं मुलांनी पण तिला गिफ्ट दिलेलं आहे. तर थोड्या वेळाने म्हटली आपण फोटोशूट करू. तर थोड्या वेळाने ते आता फोटोशूट करणार आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर आवडला ना व्हिडिओ, मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, पुन्हा भेटूया. म्हणलं आमचा रक्षाबंधनचा जो दिवस आहे तो कसा गेला तो तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून हा रक्षाबंधनचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर चला बाय. आर्यनने बघा तिला पैसे दिलेले आहेत आणि आदित्यने तिला दिलेलं आहे कॅडबरी सेलिब्रेशन. तर असा साजरा केलेला आहे आम्ही आजचा रक्षाबंधनचा दिवस. तर कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हे पहा मुलांचे फोटो.